नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आमच्या विदर्भात वांग्यापासून अनेक रेसिपीज आणि अनेक पदार्थ केले जातात. म्हणजे खारं वांगं, त्याच्यानंतर वांगे बटाट्याचा रस्सा, भरलं वांगं, वांग्याचं भरीत, वांग्याचे काप असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. त्याच्यापैकी एक पदार्थ जे वांग्याचं लोणचं करतात ते मी तुमच्याशी याच्या आधी शेअर केलेलं आहे. तर आज मी तुमच्याशी अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी अक्षरशः 10 मिनिटात होते. ती म्हणजे वांग बटाट्याचा झणझणीत पण अतिशय चविष्ट असा रस्सा. तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आधी बघूया. तर आता ही रस्सा भाजी करण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. ही ॲक्च्युली या आकाराची 4 वांगी मी घेतलेली आहे. ती अशी मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत त्याचे. त्याच्यानंतर या आकाराचे 2 बटाटे घेतले. ते असे जाडसरच चिरून त्याचे तुकडे केलेले आहेत. ते पाण्यामध्ये भिजवून ठेवले. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आपल्याला मिसळणीचा डबा लागणार आहे, तेल लागेल, थोडासा बिर्याणी मसाला मी याच्यात वापरते, त्याच्यानंतर मीठ लागेल, कोथिंबीर आणि खोबरं हे आतमध्ये सुद्धा घालायचं आणि गार्निशिंगला सुद्धा वापरायचं. थोडीशी चव बॅलन्स करायला साखर लागेल. नंतर ही धनेपूड लागेल, कसुरी मेथी थोडीशी, 2 चमचे दही आणि 2 चमचे दाण्याचं कूट. तर हे असं साहित्य आहे. आता आपण हा रस्सा करायला घेऊया. आता मी हे छोटासा एक कुकर आहे आमच्याकडे, तो घेतलेला आहे स्टीलचा. त्याच्यामध्ये मी तेल घालते. त्याच्याखाली मी ऑलरेडी गॅस लावलेला आहे. साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे आपल्याला. ह्याला तेल थोडंसं वांग्याच्या भाजीला ओव्हरऑलच थोडंसं तेल जास्ती लागतं. तरी पण या भाजीला थोडं कमी मी घातलं आहे. नाहीतर जर वांग्याचं लोणचं किंवा अशा कुठल्या भाज्या असतील, भरलं वांगं, तर त्याला तर तेल जास्तीच लागतं. म्हणजे मसाले भाजायला ऑलरेडी तेल लागतं आणि प्लस वांग्याच्या भाजी करता, रश्शा करता तेल लागतं. तर हे आपण 2 ते 3 टेबलस्पून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी 2 ते 2.5 टेबलस्पून घेतलेले आहे. मोहरी घातली, आता हा कांदा घालते. आता हा कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आपल्याला. आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी थोडी घालणार आहे. कसुरी मेथीमुळे याला एक खूप सुंदर स्वाद येतो. आता हा थोडासा गुलाबीसर व्हायला लागलाय. त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठही घालते, अगदी थोडं, म्हणजे टोमॅटो शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होईल. आता याच्यामध्ये मी हळद आणि तिखट घालते. थोडीशी हळद, थोडं तिखट घालते,
आमच्याकडे हिरवी मिरची वांग्याच्या भाजीमध्ये आम्ही नाही वापरत, किंवा मसाला वांगी जेव्हा मी करते त्याच्यात वापरते. ही अगदी झटपट केली जाणारी भाजी असल्यामुळे याच्यात फक्त तिखट वापरलं आहे मी. आता हा छान कांदे आणि टोमॅटो छान भाजले गेले. आता याच्यामध्ये धनेपूड घालायची. आपल्या मिसळणीच्या डब्यात असलेला हा गोडा मसाला आहे, हा मी घालते थोडासा. गॅस कमी केलाय मी. गोडा मसाला बरोबर 1-1.25 चमचा घातलाय. त्याच्यानंतर मगाशी तुम्हाला दाखवलेला बिर्याणी मसाला आहे मी थोडासा घालणार आहे याच्यात. तो म्हणजे खड्या मसाल्यांची थोडीशी चव लागण्यासाठी, तो हा अगदीच कमी घालणार आहे मी. हे पहा, अगदी 1/2 चमचा आहे. आता हे मसाले भाजून घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं. दही घातल्यामुळे याच्यात घातलेले जे मसाले आहेत त्याची चव आणखीन निखरून येते, म्हणजे एनहान्स होते. 2 चमचे दही घातलेले. आता याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं. वांग्याची भाजी आणि दाण्याचं कूट याचं एक न तुटणारं अतूट असं नातं आहे. वांग्याच्या भाजीमध्ये दाण्याचं कूट हे पडतंच कायम, त्याच्याशिवाय त्या भाजीला चव येत नाही. इव्हन आपण वांग्याचं भरीत करतो त्याच्यामध्ये सुद्धा दाणे अख्खे घालायची पद्धत आहे. हे पाहता. आता याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालते मी आतमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर. आत्ताच या मसाल्याचा इतका सुंदर घमघमाट येतोय. तुम्ही याच्यामध्ये तिखट किंवा याचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आमच्याकडे सगळे पदार्थ मीडियम चवीचे आवडतात, खूप तिखट नाही आणि खूप सपक नाही, त्याच्यामुळे मी त्याप्रमाणे घातलेलेच आहे. आता थोडीशी साखर चव बॅलन्स करायला घातली, मी अर्धा चमचा साखर घातली. आता याच्यामध्ये आपण ही वांगी घालूया आणि बटाटे. आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची. आता या सगळ्याला जाईल असं मीठ मी घालते. मगाशी आपण थोडंसं मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवून मी मीठ घातलंय. आता शेवटी गरम पाणी घालायचं. आता ही छान मिक्स झालेली आहे. याला मी कुकरचं झाकण लावते आणि याची 1 शिट्टी काढायची फक्त. 1 शिट्टी झाल्यावर गॅस बंद करायचा. त्या उरलेल्या वाफेमध्ये ती भाजी पूर्ण शिजते. आपण बघूया ही कशी होते. आता ही 1 शिट्टी झाली आहे, मी गॅस बंद करते. आता या कुकरमधली वाफ जाईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्या वाफेवर ती भाजी पूर्ण शिजलेली असते आणि ती खूप पचपचित पण होत नाही.
त्याच्यामध्ये मी एकच शिट्टी दिली. आता याची एक शिट्टी होऊन हा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आपण हा उघडून बघूया. वा वा, खूप छान असा त्याचा खमंग असा सुवास येतोय. भाजी खूप छान झालेली आहे आणि आपण आता बघूया किती नीट शिजली आहे का. येस, हे पहा शिजलेली आहे पूर्ण, बरोबर जेवढी शिजायला पाहिजे. मी तशी पचपचीत पण नाही झाली आहे, खूप छान शिजलेली आहे आणि त्याचा रंग पण किती छान आलाय बघा. आता मी काढून घेते बोलमध्ये. थोडीशी कोथिंबीर टाक. बघा, त्याचा हा वांगे बटाट्याचा छान चमचमीत झालेला रस्सा तुम्ही टेस्ट करून बघते. खरंच छान झालाय, मस्त झालाय. हा स्पेशली भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खरंच खूप छान लागेल. आणि वेगवेगळ्या रेसिपीज आपण करतो आणि त्याच्यातनं सुवर्णमध्य काढून आपण स्वतःच्या काही रेसिपीज बनवतो. ही बऱ्यापैकी माझी रेसिपी असं म्हणायला हरकत नाही, कारण की याच्यामध्ये मी आलं, लसूण, हिरवी मिरची याच्यापैकी काहीच घातलेलं नाही. जनरली वांग्याच्या रस्सा भाजीमध्ये ते घालतात, पण ते न घालता सुद्धा याची टेस्ट इतकी छान आली आहे, झणझणीत आणि सुंदर आली. तर तुम्ही हा वांगे बटाट्याचा रस्सा करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.